म्हणजे जेवढे काही राजे तुम्ही वाचले असाल अभ्यासात, त्याच्या कल्पनेच्या पलीकडले हे राजे होते, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे राज्य होते. अन्नदाता सुखी भव, माझी प्रजा सुखी आहे की नाही असं पहिल्यांदा त्या बळीराजाला वाटलं. त्याचाच नातू सम्राट अशोक की माझ्या सगळ्या जनतेसाठी ते जे काही केलं असेल मग अशी भाषणामध्ये सांगितलं. शिवाजी महाराजांनी सुद्धा माझ्या भाजीपाल्याच्या देटाला किंवा अन्नाच्या देटाला कोणी हात घालता त्याचा हात छाटून काढा असे म्हणणारे. बाबासाहेबांचा कडवळा इतरांसाठीचा पाहिला असेल तुम्ही. अरे एकमेकांच्या ही रक्तातली माणसं आहेत, मग वेगवेगळ्या जातीतले धर्मातले का असेल ना, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तरच आपण एकमेकांसाठी धावत जाऊन मग तो कुणबी तेली माडी मांग मार चांबार कोणी का असेल, आपण रक्ताचे आहोत. आपला DNA एक आहे हे लक्षात घ्या. आपला DNA एक आहे. ब्राह्मणांचा DNA मिळत नाही आपल्यासोबत, हे लक्षात घ्या. बळीराजा याच्या विरुद्ध बळीराजाला कसं त्याने रक्षकाला राक्षस ठरवले आणि निरनिराळ्या ठिकाणी जिथे जे राक्षस आला आहे तो राक्षस नसून तो मूळ निवासी, ह्या भारतातला मूळ निवासी आहे, पण तो रक्षक होता. त्याला ह्या लोकांनी बदनाम केलं, त्याच्या विरुद्ध वाईट साईड गोष्टी सांगून त्याला अतिशय कुस्थितीत विलन म्हणून आपल्यासमोर प्रोजेक्ट केला आहे, देशासमोर प्रोजेक्ट केलं आणि त्यांना राक्षस या पदवीने म्हणजे रक्षकाचं राक्षस करून टाकलं. मागच्या हजारो वर्षापासून ॲबस्ट्रॅक्ट विचार करणाऱ्या लोकांनी रिअल विचार करणाऱ्या लोकांवर राज्य केलेलं आहे. आजही भारतामध्ये तेच दिसतंय. कुठेतरी या ठिकाणी बुद्धाचे विचार, रिअलिस्टिक वर्ल्ड हे नाकारले चाललेलं आहे, हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे किंवा त्याचं दमन करण्यात आलेलं आहे. हे जर थांबवायचं असेल, गौतम बुद्धांना, सम्राट अशोकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर विनम्र अभिवादन करायचं असेल तर रिअलिस्टिक वर्ल्ड निर्माण करणं हे नितांत आवश्यक आहे. अशोकांनी त्या काळात ते केलं 2300 वर्षापूर्वी. हम देखते कि इतिहास लिखने का जिम्मा जिसके पास था, उन्होंने जो राजा भी नहीं है उनका इतिहास बहुत अच्छे से लिख डाला और लोगों के सामने इस तरह पेश किया कि यही एक बहुत ही महान राजा हुआ है. और जिनको पढ़ने लिखने का अधिकार नहीं था और जिनका कार्य देश में काफ़ी अग्रसर रहा है, उनका इतिहास सही तरह से नहीं लिखा गया. मैं महान सम्राट अशोक की बात कर रहा हूँ कि जिन्होंने अपने राज्य में और पूरे दुनिया में पहला ऐसा अखंड राष्ट्र का निर्माण, भारत को एक संग रखने का कार्य सम्राट अशोक ने किया. जाग भारतीय जाग, अपनी असलियत पहचान, अपना गौरवशाली इतिहास जान. गुड इवनिंग, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय सम्राट अशोक, जय भारत, जय भारतीय. उपस्थित सभी राष्ट्रसेवक, राष्ट्रसेविका, प्रचारक, पदाधिकारी, मित्र एवं सहयोगी जन, मैं भारतीय मयूर अरुण नागदवने आज के इस ऐतिहासिक महोत्सव में आप सबका स्वागत करता हूँ. स्वागतम सुस्वागतम, आप सभी प्रियजनों का स्वागत है. भारत गणराज्य के प्रजासत्ताक राष्ट्र के रूप में 75 साल होने के अमृत महोत्सव वर्ष में लोकशाही के अमृत महोत्सवी वर्ष के 75वें साल के सभी को अनंत शुभकामनाएं शुभकामनाएं शुभकामनाएं. उपस्थित सभी प्रिय सहयोगी, जैसा आप सब जानते हैं, भारतीय परिवर्तनवादी संघ राष्ट्रीय जनजागरण मिशन द्वारा भारतीय महामानव की विश्व कल्याण की विचारधारा बहुजन हिताय बहुजन सुखाय, स्वयं प्रकाशित बनो, वसुदैव कुटुंबकम, जियो और जीने दो पर चलकर भारतीय समाज में सेवा, सहयोग, सत्कार्य के द्वारा भारतीय समाज में सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, साहित्यिक आदि क्षेत्र में क्रांतिकारी परिवर्तन के लिए सदैव प्रयास करता है. भारतीय परिवर्तनवादी संघ गत 3 वर्षों से निरंतर से महामानवों द्वारा निर्धारित लक्ष्य की प्राप्ति के लिए प्रयासरत है. इसी कड़ी को आगे बढ़ाने का कार्य भारतीय परिवर्तनवादी संघ राष्ट्रीय जनजागरण मिशन तथा अन्य उपक्रमों के माध्यम से निरंतर से सफलतापूर्वक जारी है. आज के इस खास समारोह में
हम भारत के लोकतांत्रिक लोकशाही के, भारत गणराज्य के और भारत के संविधान के 75वें वर्ष के रूप में हम इसे मना रहे हैं। इस साल हम भारत के 75 प्रजासत्ताक साल पूरे होने के सेलिब्रेशन हम कर रहे हैं। साथ ही साथ भारत भाग्य विधाता प्रियदर्शी सम्राट अशोक महान, जिनका आज जन्मदिन है, जो अशोकाष्टमी के नाम से जाना जाता है, उसकी भी 2328वां जन्मोत्सव हम मना रहे हैं। आज हम राम गणेश गडकरी सभागृह सावनेर में भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर की 133वीं जयंती के मंगल अवसर पर हमारे तीसरे वार्षिक महासम्मेलन में, जिसे हम जागतिक महासत्ता महोत्सव सावनेर 2024 के रूप में भी जानते हैं, आज कुछ कारणवश आज हमारे प्रोग्राम में बहुत सी तब्दीलियां हुई, फिर भी हम इस कार्यक्रम को सफलतापूर्वक आयोजित कर रहे हैं। सबसे पहले मैं मुख्य रूप से उपस्थित माननीय डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड़ सर से मैं विनती करता हूं, जो समाज कल्याण सहायक विभागीय आयुक्त नागपुर है, उनसे मैं विनती करता हूं कि वह मंच पर आकर इस कार्यक्रम का उद्घाटक स्थान ग्रहण करें। अब हम प्रस्तावना की ओर बढ़ते हैं। पिछले कुछ सालों में भारतीय परिवर्तनवादी संघ का विशिष्ट उपक्रम, जिसकी सभी ने प्रशंसा की, जो संघ की पहचान के रूप में जाना गया, जिसने सावनेर भूमि नागभूमि में शुरू हुए संघ को मध्य भारत के सबसे अनोखे संगठन बनाया, आज उसके तीसरे वर्ष में 9 अप्रैल 2022 को बीपीएस ने मध्य भारत के इतिहास में 2300 वर्ष पुरानी परंपरा को पुनर्जीवित करने का प्रयास किया था। जिस उद्देश्य के लिए आज हम इस ऐतिहासिक संख्या में एकत्रित हुए हैं, जिसे अशोकाष्टमी का दिन कहा जाता है। सम्राट अशोक के साथ अनेक ऐतिहासिक संदर्भ और लोक कथाएँ जुड़ी हुई है। साथ ही साथ सम्राट अशोक के काल में भारत सोने की चिड़िया था, जब भारत के पद चिन्ह पर चलने के लिए संपूर्ण विश्व के अनेक शासक सम्राट अशोक का अनुकरण करते थे और सम्राट अशोक की तरह बनने की कोशिश करते थे। महान सम्राट अशोक, जिनका अशोक चक्र 22 जुलाई 1947 को भारत के राष्ट्रध्वज में स्वतंत्र भारत के राष्ट्र निर्माताओं द्वारा स्वीकारा गया, साथ ही साथ 26 जनवरी 1950 को भारत में अधिकृत तरीके से संविधान लागू हुआ, जिसे डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर ने शिल्पित किया। साथ ही साथ इसी दिन भारत सरकार द्वारा जो हमारे सामने स्तंभ है उसे भी जो विजय स्तंभ है उसे भी स्वीकारा गया और आधिकारिक रूप से भारत की राज मुद्रा के रूप में जिसे जाना गया, जो 4 मुख वाले सम्राट अशोक के धर्म स्तंभ से लिया गया है। भारतीय संविधान के निर्माता तथा मानवीय मूल्यों के संरक्षक, राष्ट्र निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर का सम्राट अशोक के प्रति स्नेह और कृतज्ञता पूरे विश्व में प्रसिद्ध है। इस वर्ष 14 अप्रैल 2024 को डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर की 133वीं जयंती मनाई गई, जिसे आज हम महोत्सव के माध्यम से चैत्र शुक्ल अष्टमी अशोकाष्टमी के इस मंगल अवसर पर संयुक्त रूप से मना रहे हैं। प्रकृति में संयोग से कुछ चीज़ें होती है, उसी में से एक यह भी है कि साल 1891 में जब 14 अप्रैल को बालक भीमराव का जन्म हुआ, गुलाम भारत में हुआ था, उस साल भी सम्राट अशोक का जन्मोत्सव, जिसे अशोकाष्टमी कहते हैं, 16 अप्रैल को ही आया था। आज की परिस्थिति को देखकर फिर से वैसा ही लगता है। कालचक्र पुनः उसी समय की ओर गुलामी में लौटने की तरफ अग्रसर है। प्रतिक्रांति के खिलाफ क्रांति के धर्मचक्र का पहिया लंबे समय से गतिमान होने की प्रतीक्षा में है। आज भी हम सोए रहे तो गुलामी के दिन फिर लौट आने में देर नहीं लगेगी। आज हमें संकल्प करना होगा भारत के संविधान का, सभी भारतीयों को सम्मान करना होगा, तभी भारत में पुनः अशोक राज्य का सूर्योदय और धर्म राज्य का सूर्योदय हो सकता है। इसी के साथ मैं अपनी प्रस्तावना को विराम देता हूँ। वक्त आज हमारे पास में कम है। हमारा जो परमिटेड टाइम है वो 8 बजे तक है और हमें जल्द से जल्द इस कार्यक्रम को हमें समाप्ति की ओर लेकर जाना है और यहाँ पर मार्गदर्शन की श्रृंखला को मैं आगे बढ़ाते हुए हमारे ज्येष्ठ विधितज्ञ एडवोकेट गुजाजी बर्डे सर से मैं विनती करता हूँ कि वह उपस्थित सभी को मार्गदर्शन करें। आज 2328वा वाढदिवस
आपण सम्राट अशोकांचा इथे साजरा करण्याकरता एकत्र जमलेले आहोत. मी 3 ते 4 मिनटं बोलणार आहे, पण जे बोलेल ते व्यवस्थित बोलेल, महत्त्वाचं बोलेल. काळजीपूर्वक ऐका. आजच्या तिथीला भारत देश हा 2 विचारामध्ये विभागलेला आहे. सायलेंट प्लीज. एक ॲबस्ट्रॅक्ट वर्ल्ड आणि दुसरं रिअल वर्ल्ड. हा प्रवास हजारो वर्षापासून सुरू आहे. गौतम बुद्ध जगभर जवळपास पसरला, एशियात सर्वत्र पसरला. चिंतन करायचं आहे की जगामध्ये बुद्धांच्या मूर्त्या फोडण्यात आल्यात. का फोडल्या असाव्यात? कुणी फोडल्या असाव्यात? त्याची कारणं मीमांसा करणं नितांत आवश्यक आहे. का बुद्ध त्यांना डायजेस्ट झाला नाही? आणि जवळपास लयाला गेलेला गौतम बुद्ध भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पुन्हा पुनर्जीवित केलं. आजच्या तिथीला भारतात 2च अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या युनायटेड आहेत, स्ट्रॉंग आहेत. एक आहे RSS आणि दुसरी आहे बुद्धिस्ट लोकांची. ह्या 2 संघटना इथे कार्यरत करत आहेत, पण मागच्या हजारो वर्षापासून ॲबस्ट्रॅक्ट विचार करणाऱ्या लोकांनी रिअल विचार करणाऱ्या लोकांवर राज्य केलेलं आहे. आजही भारतामध्ये तेच दिसतंय. कुठेतरी या ठिकाणी बुद्धाचे विचार, रिॲलिस्टिक वर्ल्ड हे नाकारले चाललेलं आहे, हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे किंवा त्याचं दमन करण्यात आलेलं आहे. हे जर थांबवायचं असेल, गौतम बुद्धांना, सम्राट अशोकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर विनम्र अभिवादन करायचं असेल तर रिॲलिस्टिक वर्ल्ड निर्माण करणं हे नितांत आवश्यक आहे. अशोकांनी त्या काळात ते केलं 2300 वर्षापूर्वी. आजच्या काळात आपण करू शकत नाही, करू शकलो नाही किंवा असमर्थ ठरत आहोत. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परिवर्तन कुठलं करायचं आहे? मेटाफिजिकल वर्ल्डपासून तर रिअलिस्टिक वर्ल्डकडे कसं जाता येईल हे परिवर्तन करणं आवश्यक आहे. तर हे परिवर्तन झालं तर मग या परिवर्तन शब्दाला अर्थ उरतो. नुसतं वरवरचं मलमपट्टी चालणार नाही आहे. भयानक रोग झालेला आहे, कॅन्सर झाला ना वरून तुम्ही पट्टी बांधता, काही नाही होणार त्याने. तर मुळापासून ते सगळं करता आलं पाहिजे. खूप बोलायचं होतं, पण कारण माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट इथे डॉक्टर नखाते आहेत. डॉक्टर नखातेंचं कार्य खूप मोठं आहे. हा माणूस किती फिरतो, किती काम करतो, कसं काय करू शकतो, मलाही प्रश्न पडतो. त्यांना सलाम करावा असं वाटतो नेहमीच. म्हणून त्यांचं बोलणं जास्त इम्पॉर्टंट राहील माझ्यापेक्षा. मयूरला एवढंच सांगेल की तो काम करत आहे, पण त्याच्यामध्ये सिस्टमॅटिकपणा आलेला नाही. तो लवकर यायला पाहिजे. हे 3रं वर्ष आहे. खूप झाले. इतकं संधी कोणाला मिळत नाही सुधारायला, दुरुस्त व्हायला. कुठलाही कार्यक्रम करताना नियोजन सिस्टमॅटिक पाहिजे, पद्धतशीर पाहिजे. करा तुम्ही सगळंच करा, पण सिस्टमॅटिक करा, पद्धतशीर करा. हे त्याला शिकायचं आहे. त्याला शिकता येत नसेल, त्याला माहीत नसेल, त्याने आमच्याकडे यायचं. आम्ही सांगू त्याला काय करायचं, कसं करायचं, कसा क्रम ठेवायचा, कुणाला प्रोड्यूस करायचं, कोणता माणूस किती बोलणार आहे, त्याचं ज्ञान किती आहे, कोणत्या विषयावर बोलणार आहे, हे त्याला माहीत पाहिजे. संचालन करतो तर त्या पद्धतीने त्याला वाईट वाटू द्या, तो मुद्दा नाही आहे. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, हा उद्देश आहे. जर आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करू तर मग लोक कसे जोडू आपण? लोक जोडायचे आहेत, मिळवायचे आहेत, बांधायचे आहेत, तर सगळ्या गोष्टी म्हणजे सूत्रबद्ध पाहिजेत, पद्धतशीर पाहिजेत. त्याला वाईट वाटलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो
आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. और कार्यक्रम के उद्घाटक माननीय डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड़ सर से मैं आग्रह करता हूँ कि वह बुद्धिपीठ पर उपस्थित सभी को मार्गदर्शन करें. सामाजिक क्रांति के, समाजवाद के, सामाजिक परिवर्तन के और दुनिया के पहले वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध, जिनकी जयंती के उपलक्ष्य में हम यहाँ इकट्ठा हुए हैं, ऐसे दुनिया के पहले राजा जिन्होंने समता अधिष्ठित समाज की संरचना करने के लिए पूरी दुनिया में जाने जाते हैं, ऐसे महान प्रियदर्शी सम्राट अशोक, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, और जिन्होंने संविधान के माध्यम से हमें सारी मानव जाति का और गुलामों को गुलामी का जो बंधन था वो तोड़ के रखने वाले परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इन्हें मैं अभिवादन करता हूँ. परिवर्तन, भारतीय परिवर्तन संघ की ओर से हर साल की तरह इस साल भी महान सम्राट अशोक की जयंती यहाँ मनाई जाती है. इस जयंती के उपलक्ष्य में यहाँ उपस्थित हमारे प्राध्यापक नखाते जी, बर्डे जी, उसी तरह यहाँ उपस्थित सभी साथी और जिन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया है, उनके दिली तमन्ना है कि इस महान सम्राट की बातों को जन जन तक पहुँचाने का कार्य करना है. ऐसे हमारे युवा साथी मयूर जी, उनके सभी सहयोगी, उपस्थित सभी साथी, मुझे लगता है कि इस देश में कुछ राजा भी हुए हैं और कुछ राजा नहीं भी हुए हैं. हम देखते हैं कि इतिहास लिखने का जिम्मा जिसके पास था, उन्होंने जो राजा भी नहीं है उनका इतिहास बहुत अच्छे से लिख डाला और लोगों के सामने इस तरह पेश किया कि यही एक बहुत ही महान राजा हुआ है. और जिनको पढ़ने लिखने का अधिकार नहीं था और जिनका कार्य देश में काफ़ी अग्रसर रहा है, उनका इतिहास सही तरह से नहीं लिखा गया है. मैं महान सम्राट अशोक की बात कर रहा हूँ कि जिन्होंने अपने राज्य में और पूरे दुनिया में पहला ऐसा अखंड राष्ट्र का निर्माण, भारत को एक संग रखने का कार्य सम्राट अशोक ने किया. आप जानते होंगे कि अगर इतिहास हम पढ़ते हैं तो दुनिया के इतिहास में कोई भी पुरातन काल में, जिस काल में प्राचीन काल में, हम प्राचीन काल को उसको जानते हैं, उस काल में लिखने की कोई प्रथा नहीं थी. सारी चीज़ें ओरल हुआ करती थी, शिष्य हुआ करते थे. एक गुरु हुए, जैसे बुद्ध के ज़माने में भी लिखने की कोई प्रथा नहीं थी. जहाँ तक सम्राट अशोक का शासन आने तक लिखने की कोई प्रथा नहीं थी. ईसा पूर्व का वह काल, और जिसमें दुनिया में ऐसे कोई भी प्रमाण नहीं मिलते कि जिसमें लिखित स्वरूप में कोई चीज़ें लोगों के पास दिया करती थी. सम्राट अशोक ऐसे महान राजा हुए
जिन्होंने दुनिया का पहला लिखित संविधान का निर्माण किया। लिखित संविधान का अर्थ हम जानते हैं कि आज भारत में जो संविधान है वो तो लिखित रूप में है, हम पढ़ सकते हैं, जान सकते हैं, लेकिन उस समय में इस तरह की लिखने की कोई प्रथा नहीं थी। लेकिन दुनिया में पहला जो संविधान, जिसे हम संविधान कहते हैं, वो लिखने की प्रथा सम्राट अशोका द्वारा हमारे पास आई। और राजा की जो चीज़ें हैं लोगों तक पहुंचाना, प्रजा तक पहुंचाना, वो भी चट्टानों से, बहुत सारे शिलालेखों से, और अपने जो प्रजा है उनको उपदेश देना, ये सम्राट अशोक का द्वारा इस देश में शुरू हुआ है। आप लोग तो पता नहीं शिलालेखों को जानते नहीं जानते, लेकिन मेरा एक मित्र है डॉक्टर हेमंत तिरपुड़े, जिन्होंने सम्राट अशोक के ऊपर बहुत सारा अध्ययन किया। काफ़ी सारे हम भी देखते हैं कि कभी आप दिल्ली में जाओ तो शिलालेख देखते हैं, सारनाथ में आप कभी गए होंगे तो धम्मे का स्तूप अभी भी दिखता है जो सम्राट अशोका द्वारा बनाया गया है। मुझे धन्यवाद उस इंसान का भी देना जरूरी है, उनका नाम भी लेना जरूरी है कि जिन्होंने पहली बार लॉर्ड कनिंघम, जिसका नाम हमने इतिहास में सुने हैं या किसी ने नहीं भी सुना होगा, वो भारत में उम्र के 21 साल में जब भारत में या इंजीनियर के तौर पर आए और उनकी पहली पोस्टिंग वाराणसी में हुई, और उन्होंने सिविल इंजीनियर होने के नाते रास्ते के अलग अलग जगहों में रोड बनाने के काम चल रहे थे। उसमें ही सारनाथ के पास में खुदाई के समय, आज हम उसको बनारस बोलते, वाराणसी बोलते, सारनाथ भी बोलते हैं, उसके पास में जब काम चल रहा था तब उनको खुदाई में एक घूमट सा दिखा। लॉर्ड कनिंघम को एक घूमट सा दिखा। उनको लगा कि ये घूमट क्या है। जब खुद वहाँ रहकर उन्होंने उस चीज की खुदाई की तब सारनाथ का स्तूप मिला। और सारनाथ का स्तूप मिलने के बाद में सारनाथ में जो लिपि लिखी थी, धम्म लिपि लिखी थी, वो उनको पढ़ते नहीं आई। तब उन्होंने एक प्रपोजल लॉर्ड कैनिंग के पास में भेजा, और उस समय में रॉयल एस्थेटिक सोसाइटी के सेक्रेटरी के तौर पर जेम प्रिंसेस काम कर रहे थे। अब जेम प्रिंसेस का भी नाम इस बुद्धिस्ट और सम्राट अशोक के साथ में जुड़ा है, जैसे कि लॉर्ड कनिंघम का नाम जुड़ा है। और रॉयल एस्थेटिक सोसाइटी के जो सचिव थे जेम प्रिंसेस, उनको अलग अलग देशों की लिपि पढ़ने आती थी। तब इन्होंने धम्म लिपि जो बुद्ध के ज़माने से थी वो पहली बार पढ़ी। तब सारनाथ की लिपि पढ़ने के बाद में जब उनके समझ में आया कि ये बहुत सारी चीज़ें हैं, पूरे देश भर में हैं, ये कोई यहीं पे नहीं है। फिर वहाँ पे उनको जो चीनी प्रवासी इस देश में समय समय पर आए थे, उनके इतिहास को इन्होंने पढ़ा। जब इन्होंने इतिहास पढ़ा तो देश भर में ऐसा नज़र आया कि सम्राट अशोका द्वारा 84,000 स्तूपों का निर्माण और अनेक विद्यापीठों का निर्माण किया गया था। जब धीरे धीरे और पढ़ने गए तो समझ में आया कि इस देश में 23 यूनिवर्सिटीज थी, जिसमें नालंदा, तक्षशिला, वल्लभी और बहुत सारी ऐसी यूनिवर्सिटी थी
जहां दुनिया भर के लोग इस देश में पढ़ने आते थे। तो ये दो जनों ने जब हुआन सांग और फायान की चीज़ों का जब अध्ययन किया तो भारत में कौन सी जगह पे स्तूपों का निर्माण हुआ इसकी जानकारी मिली। तब उन्होंने सांची का भी स्तूप, आप जब अभी देखते हैं, सांची कभी गए होंगे तो देखते हैं कि उनका भी खोजबीन निकाली। उनसे ये भी पता चला कि महामोगलैन की जो है वहाँ समाधि भी है, वो भी ढूंढ के निकाली। ऐसे बहुत सारे जो स्तूपा थे उनका खोज और उनकी पढ़ाई ये दो व्यक्ति ने की। इसलिए हमारे भारत के इतिहास में हमें पता चला कि सम्राट अशोक कौन थे। देखो, इस देश में सम्राट अशोक गायब हो गए थे। बहुत सारे स्तूपों को जमीन के अंदर गाड़ा गया था, बहुत सारे स्तूपों पर पहाड़ी बनाई गई थी। ऐसे में इन दोनों ने, एक ने लिपि पढ़ी जेम प्रिंसेस ने, और लॉर्ड कनिंघम ने सारे जगहों की खोज की। बहुत सी खोज तो अपने पैसों से भी की। जब वो रिटायर हो गए उसके बाद में भी उन्होंने भारत में कहाँ का ये इतिहास था जो कभी ज़मीन के अंदर था, कभी ज़मीन के ऊपर था, इनकी खोज की। और सही मायने में उस समय में फिर हमें सम्राट महान है और दुनिया के महानतम सम्राटों में सम्राट अशोक का नाम आया, ये हमकी इन दोनों के वजह से हमें पता चला। जब हम अनेक जगहों की बात करते हैं कि जैसे कर्नाटका के गुलबर्गा में भी एक शिलालेख मिला, अरे आप जानते हो कि पत्थरों पे खुदाई करके वो लिखा जाता था। तब सम्राट अशोक ने वहाँ पे एक मैसेज क्या दिया अपनी प्रजा के लिए कि आज के परिप्रेक्ष्य में मुझे लगता है कि वो मैसेज बहुत इम्पोर्टेंट। कर्नाटका का गुलबर्गा का स्तूप कहता है कि सम्राट अशोक की इस तरह की विचारधारा थी कि भाई एक इंसान ने दूसरे इंसान का और एक इंसान ने अपने धर्म के बारे में जितना अच्छा कर सके करना चाहिए, लेकिन दूसरों के प्रति, दूसरे धर्मों के प्रति बुराई नहीं करना चाहिए। इससे क्या होता है कि इससे समाज में नफरत पैदा होती है। ऐसा आज भी प्रमाण सम्राट अशोक ने 2500 साल पहले फरमान अपने प्रजा के लिए दिया। दूसरा मैं उदाहरण देना चाहूँगा, गुजरात के जूनागढ़ जिले में भी सम्राट अशोक का एक स्तूप मिला है। मैं इतिहास का विद्यार्थी हूँ, मैं थोड़ा खोजता हूँ। तो वहाँ पे ये बात पता चली कि आज के परिप्रेक्ष्य में कौन सी बात इंपॉर्टेंट। हम देखते हैं कि जितने भी हाईवेज इस देश में बन रहे हैं तो दोनों तरफ पेड़ लगाए जाते हैं, आज भी लगाए है ना। सारे हाईवे जितने बने दोनों साइड में हाईवे अथॉरिटी पेड़ लगाती। उस समय में जूनागढ़ के स्तूपा से, जूनागढ़ के शिलालेख से पता चलता है कि सम्राट अशोका ने सबसे पहले इसकी पहल की। क्या ख्याल था कि जब कहीं कोई रोड बने वहाँ से, क्योंकि आपको पता है कि सम्राट अशोक के ज़माने में सिल्क रूट हुआ करता था जो भारत, ईरान, अफगानिस्तान, नेपाल, चाइना, यहाँ देशों तक लोग रास्ते से जाते थे और उस रास्ते में जाने के लिए काफ़ी समय लग जाता था। तो उस समय में कभी दिन में चलकर धूप हो जाए तो कम से कम उनको वहाँ पे आराम मिले, धूप से बचाव हो। इसलिए सम्राट अशोकों ने रस्तों के दो तरफा पेड़ लगाने की पहल सबसे पहले की, जो आज भी है। जूनागढ़ का शिलालेख ये भी बताता है कि पशुओं के लिए चिकित्सालय बना लिया जाए, जो रास्ते में जा रहे हैं उनके लिए पानी के कुएं भी खोदे जाए। देखो कितनी अच्छी सोच उस जमाने में लिखित रूप में उन्होंने लोगों के लिए की। आप आंध्र प्रदेश के कुन्नूर में भी एक
शिलालेख मिला है, मैंने देखा हूँ खुद उसे, वहाँ लिखा है कि महान सम्राट अशोक द्वारा कोई भी पशु की बलि धार्मिक उत्सव में नहीं दी जाएंगी। देखो कितना अच्छा संदेश है, धर्म अहिंसा की बात सम्राट अशोक करते हैं। ओडिशा के गंजम जिले में एक शिलालेख मिला है जो कलिंगा के बहुत पास में है। वहाँ सम्राट अशोक कहते हैं कि सारी प्रजा ही मेरे बच्चे हैं और इस बच्चों को इनकी भलाई के लिए मैं काम करूँगा। और इनका दुख दर्द जब भी आए, उन्होंने अपने बेडरूम में एक घंटी लगाई थी कि जब भी कोई संकट प्रजा के ऊपर आए, वो प्रजा आए और वो घंटी बजाए, उस समय में उसको जो भी जरूरत है वो मिलेगी। देखो कितना विचार उस समय में वो करते थे। बहुत सारे भारत में ऐसे, गुलबर्गा में के साथ में पाकिस्तान में भी, पख्तूनिस्तान में एक शिलालेख मिला है जहां पे सम्राट अशोक सेकुलर स्टेट की बात करते। हर एक की ड्यूटीज, आज जैसे हम संविधान के माध्यम से देखते हैं कि स्टेट की क्या ड्यूटी होना चाहिए, क्योंकि स्टेट के अंदर में आर्टिकल 35 से लेके 52 तक डायरेक्टिव प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसी आज हमारे संविधान में बताई गई है। क्या है कि राज्य की नीति निर्देशक तत्व जो बोलते हैं हम, राज्य की क्या ड्यूटी होना चाहिए। राज्यों ने शिक्षा के लिए प्रोविज़न करना चाहिए, हेल्थ लोगों को अच्छी देनी चाहिए। ये आज डायरेक्टिव प्रिंसिपल ऑफ स्टेट पॉलिसी के अंदर में हमारे कॉन्स्टिट्यूशन में है। इतना सारा उस जमाने में, कितने हजारों साल पहले सम्राट अशोका द्वारा उनकी प्रजा के लिए दिया गया एक लिखित स्वरूप का आदेश, लिखित स्वरूप का संविधान था। तो हम भारत के लोगों ने इतने महान राजा को बहुत ही जल्दी भुला दिया। क्यों भुला दिया? क्यों भुला दिया? भारत में तो काफी सारे लोगों को भी भुला दिया गया कि जो राजा कभी सेकुलर नहीं था, क्योंकि सम्राट अशोक का पूरा इतिहास पढ़ लो आप। हम कहते हैं कि बहुत सारे लोग कहते हैं कि सम्राट अशोक बुद्धिस्ट राजा थे, लेकिन इतिहास बोलता है कि सेकुलर स्टेट था। कभी भी पूरे इतिहास में देख लो कि सम्राट अशोक ने कभी भी लिखित स्वरूप में कोई आदेश नहीं निकाला है कि उनका राज्य बुद्धिस्ट राज्य है। और कोई भी पूरे व्यक्ति को आप देख लो, उसके जमाने में कोई भी व्यक्ति को बुद्धिज्म लेने के लिए उन्होंने कभी भी फोर्स नहीं किया है। तो सम्राट अशोक बुद्धिस्ट राजा कैसे हुए? वो तो सेकुलर थे, सभी धर्मों को उतना ही बराबरी का अधिकार देते थे। चाहे उस जमाने में ब्राह्मण हो, श्रमिक हो, उनको उतना ही दान देते थे, उनके लिए भी उतने ही कार्य करते थे। तो फिर बुद्धिस्ट राजा कैसे हुए? जैसे कि हम समझते हैं आज के परिप्रेक्ष्य में, बाबा साहब भी एक जाति के वजह से होने के वजह से उनको इस देश में जिस तरह से चाहिए उस तरह से इस देश ने सम्मान नहीं दिया है, क्योंकि एक जाति के वर्ग विशेष के होने के नाते उनको उतना सम्मान नहीं मिला, जबकि वो जिस जाति के थे लेकिन राष्ट्र को सबसे पहले अपना प्रथम स्थान देते थे। अब इस तरह की बातें तो सम्राट अशोक जी ने भी की। तो उनको बुद्धिस्ट का राजा क्यों घोषित किया और क्यों इस देश से उनको इतना अच्छा सेकुलर स्टेट होने के बाद में भी उनको अपनाया नहीं गया? क्यों उनकी जयंती पे मयूर तो बड़ा संघर्ष करते रहता है। उन्होंने तो प्रेसिडेंट को भी लेटर लिख दिया कि भाई सम्राट अशोक जी के जयंती के उपलक्ष्य में छुट्टी दे दो। जैसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के उपलक्ष्य में छुट्टी रहती,
डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जयंती के उपलक्ष्य में छुट्टी रहती है, हमारे महात्मा जी ज्योतिबा फुले इनके जयंती के उपलक्ष्य में छुट्टी रहती है, महावीर जयंती के उपलक्ष्य में छुट्टी रहती है, बुद्ध जयंती के ऊपर छुट्टी रहती है। बहुत सारे ऐसे लोग हैं जिनके जयंती के उपलक्ष्य में छुट्टी गवर्नमेंट देती है, लेकिन आज तक इतने महान राजा के जयंती के उपलक्ष्य में छुट्टी नहीं है। आज छुट्टी है क्या? नहीं है। तो क्यों सम्राट अशोक को इतना सेकुलर स्टेट, फर्स्ट डेमोक्रेसी इन इंडिया, हम देखते हैं कि उनका जो डेमोक्रेटिक स्टेट था और पहला रिटर्न कॉन्स्टिट्यूशन सम्राट अशोक ने जब इस देश को दिया, तो इतना अच्छा सेकुलर स्टेट होने के बाद में भी इस राजा को सम्मान नहीं मिला, क्योंकि उनको एक जाति का, एक धर्म का राजा कहते थे, कहते हैं आज देश में, इसलिए उनको जिस तरह से सम्मान नहीं मिल रहा है। तो ये तो हमने ये देखा है, लेकिन इस देश ने, जैसे मयूर ने बताया कि 22 जुलाई 1947 को इस देश ने इस राजा का चक्र स्वीकार किया, जो हमारे तिरंगा फ्लैग में बराबर है। हमारे तिरंगे में जो 24 स्पोक का वो जो चक्र है, उसको सम्राट अशोक धम्म चक्र बोलते थे, वो इस देश ने तिरंगे पे स्वीकार किया। क्यों किया? क्योंकि उसकी महत्व उतनी ही है। हम देखते हैं कि ये जो नेशनल सिंबल है हमारा, त्रिमुंडी, मतलब 4 सिंह आगे है, बैल है, घोड़ा है, चक्र है, ये हमारे पैसे के ऊपर 26 जनवरी 1950 को इसको भी स्वीकारा गया। संसद भवन में जाते हैं तो राष्ट्रपति के बगल में बोलते हैं कि अशोका हाल है। हम देखते हैं कि इसके वीरता के लिए इस देश में अशोक चक्र भी दिया जाता है। यह सारा चीजें स्वीकार इस देश ने किया, लेकिन आज भी अशोका को जिस तरह का सम्मान इस देश ने देना चाहिए था, उस तरह का सम्मान नहीं मिला। तो क्या सम्राट अशोक इस देश के राजा नहीं थे? क्या उन्होंने इस देश को अखंड भारत के रूप में स्थापित नहीं किया? क्या इस देश में सेकुलर स्टेट का निर्माण सम्राट अशोक का द्वारा नहीं हुआ? तो ये सारी चीजें सम्राट अशोका ने अपने, जब उनका शासन था, लिखित रूप में पूरे देश को पहली बार दी। उसके बाद में बहुत सारी चीजें लिखित हुई, लेकिन इतना सारा लिखित रहने के बाद में अपने प्रजा की रक्षा कैसे करना चाहिए, पेड़ कैसे लगाना चाहिए, सबकी ड्यूटीज क्या है, उन्होंने तो एक लेख में लिखा है कि मिनिस्टर की ड्यूटीज क्या होनी चाहिए। अभी हम देखते हैं कि इस देश में जब मिनिस्ट्रीज होती है, सेंट्रल मिनिस्ट्री, स्टेट मिनिस्ट्री, तो हर जगह उस मिनिस्ट्रीज की क्या ड्यूटीज है, पब्लिक की क्या ड्यूटीज है, हर एक की ड्यूटी लिखित रूप में उन्होंने उस समय में जो उनके शिलालेख थे, उनके स्तंभलेख थे, उनके द्वारा लोगों को संदेश देने का कार्य सम्राट अशोक जी ने किया। और इतना सारा महान कार्य करने के बाद में भी ये ऐसा राजा है जिसे इस देश ने बड़ा उपेक्षित रखा है। मैंने पहले ही कहा है कि जो राजा नहीं भी हुए उनको बहुत बड़ा सम्मान इस देश ने दिया है, और जो सही मायने में जो लोगों के राजा हुए, जिन्होंने लोगों को अपना पुत्र समझा और उस पुत्र की भलाई के लिए खुद काम किया, अपने खुद के बच्चों को भी कहा है कि भाई आप लोगों की भलाई के लिए श्रमदान करें, खुद काम करें, बैठ के ना खाए। राजा का बेटा हो तो क्या हुआ, आपने खुद वहाँ पे काम करना चाहिए। इस तरह का संदेश देने वाले महान सम्राट अशोक, मुझे लगता है भारत के नहीं तो पूरे विश्व के प्रथम ऐसे सम्राट थे जिन्होंने ये सारी चीज़ें अपने प्रजा में बताई। इसलिए मयूर और उसका भारतीय परिवर्तनवादी संघ जो है, जिस तरह से इस महान राजा को सम्मान देने का कार्य कर रहा है, उसका मैं
तहे दिल से बहुत ही उनके सब साथियों का धन्यवाद देता हूँ और उनकी जो उनका कार्य है उस कार्य को मैं बहुत ढेर सारी शुभकामनाओं के साथ में अपनी बात को यहीं पे समाप्त करता हूँ। थैंक यू। जय भीम, जय संविधान। जय शिवाजी सामाजिक संस्था के अध्यक्ष माननीय दिनेश भाव इंगोले से मैं विनती करता हूँ कि वह बुद्धिपीठ पर आकर सबको मार्गदर्शन करें। महान सम्राट बळीराजा, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी या समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या प्राणाची आहुती बलिदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या सम्राट अशोक यांच्या जागतिक महासत्ता जयंती महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विचारपीठावर आमचे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक निळकंठरावजी यावलकर साहेब, डॉक्टर अभिविलासजी नखाते सर, ॲडव्होकेट गुजाजी बर्डे सर, भगवानजी चांदेकर, अनिलजी घटे, पत्रकार घोरबाडेजी, डांबरे साहेब आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, काही हरकत नाही, चालतेच थोडंसं। तर सम्राट अशोक जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजच्या हा कार्यक्रम जो आहे, खरं अर्थ तर मयूर नागदवनेसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण की सम्राट अशोकाची जयंती सावनेर तालुक्यामध्ये कुठेही साजरी होत नव्हती आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम गेल्या 2-3 वर्षापासून सुरू झाला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून जय शिवाजी सामाजिक संस्था, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्याचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केला। खऱ्या अर्थानं ज्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत सोने की चिडिया होता आणि आज ज्या पद्धतीनं या देशाचे खंड आणि या देशामधले ज्या पद्धतीनं जे लोक सत्तेत बसलेले आहे त्या लोकांच्या माध्यमातून या देशामध्ये सुख, शांती, आनंद या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या आहे। म्हणून आज सम्राट अशोकाच्या त्या काळाची गरज म्हणजे त्यांचं जे राज्य होतं त्या पद्धतीचं कार्य करणारे लोक आज सत्तेत नसल्यामुळे त्यांच्या कार्याची नितांत गरज भासते असं चित्र आज देशामध्ये आहे। म्हणून त्यांच्या या विचाराला कुठंतरी आपण सर्वांनी सामोरं नेण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या विचारधारेला बाबासाहेब आंबेडकर तथा गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट बळीराजा, सम्राट अशोक या सर्व महापुरुषांच्या विचाराला घेऊन सामोरं जाण्याची नितांत गरज आहे। म्हणून आजच्या या जयंतीच्या दिनी या ठिकाणी भरपूर वक्ते आहे। माझा सम्राट अशोकांबद्दल जास्त अभ्यास
नाही आहे. त्याच्यामुळे वक्ते या ठिकाणी आपल्या भाषणातून सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडतील. मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं या देशामध्ये राजकीय वातावरण या विचारधारेच्या विरोधात आहे, त्याला कुठंतरी संरक्षण देणारे लोक आपल्याला भविष्यामध्ये राजकारणात दिसले पाहिजे. लाचार, लबाड आणि स्वार्थी लोकांचं राजकारण या देशामध्ये सुरू आहे. कुठंतरी ते थांबलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून आपल्याला जे काही भारतीय संविधानानं घटनेनं जे अधिकार दिले त्याच्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करून एक चांगले लोक कुठंतरी राजकीय सत्तेत गेले पाहिजे, त्या दिशेनं सुद्धा आपल्याला विचार करण्याची नितांत गरज आहे. आज या ठिकाणी मला या विचारपीठावर बोलावलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी भारतीय परिवर्तनवादी संघाचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे आणि बरेच वक्ते या ठिकाणी बोलणारे आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी आटपवतं घेतो. आज वेळ अशी आलेली आहे की खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुकाराम महाराजांनी एक सांगितलं की दुःखी होती जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणजे आज परिस्थिती अशी झालेली आहे की आज ह्या सगळ्या गोष्टी फक्त उघड्या डोळ्याने पाहून राहिलो, पण आपल्याला काही करता येत नाही. म्हणून आपल्याजवळ मतदानाचा अधिकार आहे, त्या अधिकाराचा आपण योग्य पद्धतीनं वापर करून काहीतरी चांगल्या लोकांना कुठंतरी आपल्याला या संविधानाला वाचवण्यासाठी सामोरं जावं लागेल. तरच खऱ्या अर्थानं आपण ज्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो त्याला कुठंतरी प्रोटेक्शन मिळेल. आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय सम्राट अशोक, जय भारत. अब हम प्रोग्राम में आगे की ओर बढ़ते हैं और हमारे आज के कार्यक्रम के मुख्य मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर अभिविलास नकाते सर, इनको मैं बुद्धिपीठ पर आमंत्रित करता हूँ. ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला ते थांबलेले आहेत इथे, बाकी गेले. त्याच्यामुळे मयूर पुढच्या वेळेस इथे दरवाजामध्येच जे जे आले त्या सगळ्यांचा सत्कार करून घ्यायचा. पाहुणे आले की त्यांचा सुद्धा तिथे सत्कार करून घ्यायचा. फोटो लहार पहिलेच घालून ठेवून द्यायचे, म्हणजे तेवढा वेळ आपला वाचेल आणि सगळ्यांचा सत्कार झाल्यासारखं पण वाटेल. आता आमचा जेव्हा तिथे होत होता तेव्हा असं वाटायचं की आमच्यापेक्षा तुमचा झालेला बरा, पण मयूरने चांगलं केलं की सगळ्यांना बोलवून टाकलं. कोणी सुटले असतील तर त्यांचाही शब्द शुभनांनी मी सत्कार करतो. तर आता उरलेले जे आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. ज्यांना जे गेले ते गेले, ते जबाबदारीतून सुटले. आता आपल्या जबाबदाऱ्या खूप आहेत. तर त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपण आलो तर मग नेमकं जे काही हा कार्यक्रमाचे रिझल्ट्स काय असले पाहिजे, आपले याचे रिझल्ट्स काय असले पाहिजे, हे आता आपल्यावर डिपेंडंट आहे. कारण आपण घर सोडून गेलेलो नाही, जे गेले ते गेले. कमीत कमी ज्यांना दुपट्टे मिळाले किंवा फोटो मिळाले, आता आपल्या जबाबदाऱ्या आहेत. पुढच्या वर्षी आपण एक प्रण करूया की ज्यांना ज्यांना फोटो मिळाले किंवा सत्कार केला यांनी तरी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये, इथे कोणीच यायचं नाही मयूर, इथे यांना बोलवायचं नाही. तुम्ही दुसरे लोक शोधा आणि ज्यांना ज्यांना म्हणजे आज जे जबाबदारीचे लोक आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या गावामध्ये साजरं करायचा, तो प्रयत्न करायचा की आपण कशा प्रकारे साजरं करूया. काही नाही, खूप अगदी कमी खर्चामध्ये कसा कार्यक्रम साजरा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. केक कापला तेही बरोबर नाही वाटलं, ते कुठेतरी ते वेगळ्या प्रथा नाही सुरू करूया आपण. हां, तेवढे पैसे वाचतील ना आपल्याला, म्हणजे आपले जे काय असेल ते. एक बॅनर, एक फोटो समजा, की अजून जे काय आपण फोटो ठेवूया, बस तेवढंच. आणि नाही जास्त असले तर मोहल्ल्यात किंवा ज्या गावात करू, आपले 25 जरी लोक आले तरी सफिशियंट. 50 रुपये कोणीही देतात, 50 रुपये कोण देतात, 50 लोक जरी आले तरी 2,500 रुपये होतात. 2,500 रुपयात कार्यक्रम होतो. आपण 1,000 रुपयाचंच टार्गेट ठेवूया. अशा प्रकारे जर केलं तर आनंदाने आणि कमी वेळामध्ये, हार्डली खूप झालं 2 तासामध्ये ते सांगितलं. सत्कार तसा करायचा, फोटोला हार घालून ठेवायचे आणि नेमके जे काही बोलणारे असतील
तो संदेश द्यायचा. त्यांच्यातून पुन्हा अजून दुसऱ्या ठिकाणी साजरा कसा होईल तो आपण प्रयत्न, तर हे आपले रिझल्ट्स राहतील. नाहीतर 3 वर्ष झाले कार्यक्रम घेतला आपण, पहिल्या वर्षी जास्त होते, दुसऱ्या वर्षी कमी झाले, तिसऱ्या वर्षी पुन्हा कमी झाले. हे असं नको. म्हणजे आपल्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये कसंच ते सातत्य राहील आणि नवीन नवीन लोक ते करत राहतील. तर अशा प्रकारचा एक आपण प्रयत्न करूया. म्हणजे आपण करायला पाहिजे विविध माध्यमातनं. या सावनेरमध्ये खूप चांगले कार्यकर्ते नव्हे, कार्यकर्तेच म्हणूया आपण त्याला, नेते म्हणण्यापेक्षा चांदेकर साहेब आहेत, इंगोले साहेब आहेत, बर्डे साहेब आहेत आणि अजून इतरही या ठिकाणी बसलेले लोक आहेत. खरंच अत्यंत तळमळ मला नागपूर जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये अशी संघटित नाही दिसली. फक्त कुठेतरी आपण विखरलेले आहोत म्हणा किंवा एकत्रित येत नाहीत म्हणा. एकत्रित नका येऊ, माझं तेही नाही म्हणा, आपण अलग अलग करूया. परंतु ते वेगवेगळे अलग अलग करत असताना सुद्धा आपण एकमेकांचे सहकारी राहूया, एकमेकांना सहकार्य करत जाऊया, ही भावना आपल्यामध्ये असायला पाहिजे. तर इथे काय होतं आहे, आपले आता जे शिकलेले होते, शिकलेले किंवा समजदार कोण, जसं बर्डे सरांनी सांगितलं की एक ब्राह्मण समाज समजा शिकलेला आहे. ब्राह्मण समाज पर्टिक्युलर कोणता माणूस नाही किंवा हे नाही. माझ्या कॉलेजचं नाव मी ब्राह्मणाचं दिलं आहे, प्रबोधनकार ठाकरेचं. बाळासाहेब ठाकरेचे वडील ब्राह्मण होते, परंतु विचारांनी ते असे महापुरुष किंवा जे मोठे माणसं ते कोणत्या जातीचे समाजाचे नसतात, त्यांचे विचार महत्त्वाचे असतात. आज समजा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या वडिलाच्या नावाने जर त्यांचे विचार पसरवले असते तर आज भारतावर राज्य केलं असतं. एवढी ताकद त्या विचारांमध्ये, पण त्याला समजलं काहून नाही मला हेच नाही समजलं. त्याचा पोरगा आहे की नाही हेच माहीत नाही. अशी ऐकलं का त्यांचं नाव, बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं का? प्रबोधनकार ठाकरे हा माझा बाप ऐकत, त्याने असं पसरवलं कधी? एवढा मोठा महान, अरे महात्मा फुलेसारखा महान माणूस, तरी पण नाही. हे आपण शोधलं पाहिजे. मग दुसरा समाज शिकलेला आंबेडकरी समाज आहे, तर ते एवढे शिकले, बाबा साहब के दर्दे जिगर ना आधे इधर ना आधे उधर, जाय कुठे कुठे पडले आणि किती किती तुकडे झाले, एवढे शिकले ते. आणि जो ओबीसी समाज झोपलेला होता त्याला झोपेतूनच पडवून नेलं, जागृत होऊच नाही दिलं. त्यांना झोपेतूनच पडवून नेलं जिकडे तिकडे, त्याला जागृतच नाही होत दिलं. अशी ह्या ओबीसी समाजाची गत आहे आणि आंबेडकरी समाजाची गत आहे. मग आता काय झालं की इथे कुठेतरी आता आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. कोणी असो नाही जर नसो, आपण काम करत राहूया आणि कुठेतरी ही म्हणजे आपली जी काही संघर्ष असेल तो आपण सोबत ठेवूया. ह्या विचारांनी जर आपण काम केलं तर जेही काय होईल, एक काळोख्या अंधारामध्ये एक माचीसची काडीसुद्धा किंवा एक छोटीशी पणतीसुद्धा एक आपलं एक पाऊल टाकायसाठी आपल्याला सफिशियंट आहे किंवा एक मार्गदर्शक आहे. ह्या प्रकारे सगळे जणांनी जर समजलं तर नक्कीच आपल्या ह्या कार्याला ही सातत्यानं एक प्रेरणा मिळत राहील. मित्रांनो, हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्या मनामध्ये काय भावना असायला पाहिजे. माझ्या ते बोलत असताना उत्स्फूर्तपणे शब्द येतात. काय येत असतील? माझा पुनर्जन्म झाला, मी एकदा जन्मलो असेल आईवडिलांच्या पोटातून, परंतु वैचारिक माझा पुनर्जन्म झाला तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. इथली जेव्हा मला माणसं समजलीत, हा मला देश समजला, तेव्हा माझ्या मनामध्ये अत्यंत विविध प्रश्न निर्माण झाले. ते एक इतरांच्या प्रती माझ्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण झाला, ह्या देशाप्रती माझ्या मनात प्रेम निर्माण झालं. मला काहीतरी केलं पाहिजे, मी शिकलेला आहे ही भावना तयार झाली. आणि म्हणून ही वैचारिक क्रांती आपण आपल्यामध्ये आलेली आहे म्हणून आपण थांबलेले आहात. हाच विचार किंवा ही भावना तुमच्या मुलांमध्ये, नातवांमध्ये किंवा इतरही तरुणांमध्ये कशी येईल हा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हे सगळं करत असताना मी थोडक्यात एक लिंक किंवा सिक्वेन्स सांगेल. तर ह्या भारताला सर्वप्रथम परकीयांपासून, या भारताला सर्वप्रथम परकीयांपासून रोखणारे, परकीय इथे आले नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे, संघर्ष करणारे जे लोक होते ते होते आपले अनार्य. आपण सिंधू संस्कृतीतले लोक आहोत, सिंधू संस्कृतीतले लोक आहोत. गौतम बुद्धाच्या 1500 वर्षापूर्वीचे, 2000 वर्षापूर्वीचे, गौतम बुद्धांच्या जवळपास 1500-2000 वर्षापूर्वीचे आपण लोक आहोत. 2.5 म्हणजे 5000 वर्षापूर्वीचा सिंधू संस्कृतीचा काळ मी लिंक सांगत आहे म्हणून त्या विषयाला छेडलेलं आहे. मित्रांनो, जसं मौर्य घराणं होतं, जसं मौर्य घराणं होतं म्हणजे सम्राट अशोकांचं घराणं होतं किंवा चंद्रगुप्त मौर्यांचं जे घराणं होतं की ते घराणं एक संघर्ष करत राहिलं विदेशी आक्रमणापासून आणि इथल्या स्वदेशी आक्रमणापासून, तसं एक घराणं होतं, ते होतं बळीराजाचं. सिंधू संस्कृतीमध्ये बळीराजा, हिरण्यकश्यपू हे जे काही लोक होते हे एक घराणं होतं. ह्या घराण्यानी त्या अनार्यांचा संघर्ष केला, त्यांनी त्यांची संस्कृती आणली. ज्या प्रकारे इथे कोणी इतर आले असतील मग त्यांनी आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न किंवा सत्ता वाढवण्याचा, तशा प्रकारचे ते लोक अनार्य म्हणजे आत्ताचे ब्राह्मण.
समजा ते आल्यानंतर यांनी पहिल्यांदा प्रतिकार केला. सगळ्यात पहिल्यांदा प्रतिकार करणारे हे बळीराजाचे वंशज, म्हणजे बळीराजाचं घराणं होतं. मग बळीराजा त्यावेळेस त्यांना कोणी रक्षक म्हणत होते, रक्षकाचा कोणी अपभ्रंश राक्षस केला, अनार्य झाले. ते गोंडी संस्कृती पण होती त्याच्यापूर्वी, गोंडी संस्कृती. आपण गोंडसुद्धा आहोत. आणि आत्ताचे तर रिअल गोंड आहेत, जे आहेत ना रिअल गोंड, ते आपले कुठेतरी भाऊबंधकी आहेत, हे लक्षात ठेवा. आपण मिक्स आहे सगळे. ते ग्रीक आले, इकडून तिकडून जे आले ते सगळे आपल्या आज्यानं बाज्या काय झाल्या असतील झाल्या, मिक्स. आपण सगळ्या चेहऱ्यावर बघाल आपापल्या किंवा म्हणजे हे, परंतु गोंड मात्र प्युअर आहेत. आणि आपले आजे नेमके तसेच होते. आपल्या सिंधू संस्कृतीत किंवा गोंडी संस्कृतीमध्ये आपले आजे ते प्युअर होते. मित्रांनो, असेल तो एक सांगायचा भाग म्हणून मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. म्हणायचा अर्थ हा की आपण कालांतराने बदलत गेलो, परंतु मात्र आपला जो इतिहास आहे गोंडी संस्कृतीतले, आपण द्रविड संस्कृती म्हणायची, त्याला नाग संस्कृती म्हणायचे. बळीराजाच्या काळामध्ये त्याला शेतीला रूप दिलं म्हणून शेतकरी म्हणायचे. आपले राजा बळीराजाचं, त्यांचे नातू मग तिथून चालत गौतम बुद्ध हे बळीराजाचे वंशज आहेत, हे समजून घ्या. आता इथे जास्तीत जास्त बसलेले आंबेडकरी समाज आहेत, त्याच्यामुळे खूप जास्त सांगण्याची गरज नाही, सगळा इतिहास तुम्हाला माहीत आहे. तर गौतम बुद्ध त्यांचे वंशज किंवा त्यांचे नातू समजा. गौतम बुद्धाचे नातू सम्राट अशोक, त्यांच्यानंतर त्यांचे नातू समजा सम्राट अशोकांचे असतील तर तुकाराम महाराज किंवा शिवाजी महाराज, त्यांचे नातू महात्मा फुले, महात्मा फुलेंचे नातू बाबासाहेब आंबेडकर. हे अशा प्रकारे सगळेजण आपण या भारतातील एकत्रित लोक आहोत. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं, नंतरच्या काळामध्ये या महापुरुषांना मारण्याचा प्रयत्न झाला, की नव्हेत मारलेत. बळीराजाला तर मारलं, हे इतिहासच माहीत आहे, त्याच्या डोक्यावर ठेवून पातळात गाडलं. सम्राट अशोकाला कुरूप आहे, हा व्यसनी आहे, दुर्व्यसनी आहे, अत्याचारी आहे, अशा प्रकारचं म्हणून त्याला इतिहासातून गायब करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते राज्य असे आहेत की ते जर इतरांच्या सोबत राहिले तर आता मात्र त्यांची हिंमत नाही. इतर महापुरुष गायब करतील, ते नक्कीच गायब करतील. शिवाजी महाराजांना गायब करण्याचं काम चालू झालेलं आहे, त्यांच्यामध्ये विष कालवण्याचं काम चालू झालेलं आहे. शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जात आहेत आता जिकडे तिकडे. त्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा नाही आहे, त्याच्या मागे भगवा ध्वज लावायचा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी शिवाजी महाराज त्यांना प्रिय आहेत. शिवाजी महाराजांना ज्यांनी नाकारलं, त्यांचा राज्याभिषेक नाकारला, सावरकरांसारखा माणूस म्हणे की बाबा कावळा पळाशीनं फांदी तुटण्याशी म्हणून याला स्वराज्य मिळालं किंवा ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराजांना त्यांनी हाल करून मारलं. मग असं केलं असताना आता उदो का एक शब्द चिपकवला त्याच्यासमोर, धर्मरक्षक, धर्मवीर. त्यांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नकोत, फक्त एक शब्द त्यांना पाहिजे, धर्मवीर आणि धर्मरक्षक. हे अशा प्रकारचे त्या कणकीमध्ये विष घालवतात आणि उंदीर मारतात, तसे आपल्याला मारतात. तो जो शब्द आहे धर्मवीर, हा त्यांचा विष आहे. बाकीचं सगळं शिवाजी महाराज हे कणिक आहे, आपल्याला कणिक दिसते शिवाजी महाराजांची, त्या विषासकट आपण खातो. अशा प्रकारच्या आपल्या पिढ्या ह्या गारात करण्यात येतात. म्हणून कुठेतरी आपल्या कॅडर कॅम्पचा विषय राहील की आपण कशा प्रकारे आपल्या तरुणांना यापासून म्हणजे वाचवण्याची गरज आहे. आपण विविध उदो करत असताना, कुठेतरी विविध महापुरुषांचा उदो करत असताना किंवा त्यांना जिवंत ठेवत असताना हे दोन महापुरुष बळीराजा आणि सम्राट अशोक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे ठेवले पाहिजे. कारण हे इतर महापुरुषांना पचवतील. तुमचे महापुरुष गेले की आपण गेलो, अंधकारमय होऊन जाईल आपलं अगदी. ते षड्यंत्र चालू आहेत. आणि म्हणून बळीराजा आणि सम्राट अशोक यांना जिवंत ठेवणं आता ही आपली जबाबदारी आहे, अत्यंत जबाबदारी आहे, खूप निकटची जबाबदारी आहे. कारण हे दोन राजे असे आहेत की जर पाठीशी उभे राहिले कोणत्याही महापुरुषांचे किंवा कोणत्याही समाजाच्या, तर मात्र त्यांचा पराभव होणार नाही. मी आपल्याला एक गोष्ट विचारत आहे की आपण लहानपणापासून तर आतापर्यंत जो इतिहास पाहिलेला आहे, आपण कथा कहाण्या ऐकू आपण मोठे झालोत, किंवा हा जो देश ज्या प्रकारे आता गुलामीत जात आहे, ज्या गोष्टींनी गुलाम केलं आपल्याला किंवा तर त्या म्हणजे नुसत्या कथा कहाण्या आहेत. ह्या ज्या कथा कहाण्या आहेत, ग्रंथातल्या असतील, धर्मग्रंथातल्या असतील, ह्या कथा कहाण्यांमुळे आपल्याला गुलाम केलं गेलेलं आहे. मग कथा कहाण्या आपण, आणि कोणत्या कथा कहाण्या आहेत, तर या देवाधर्माच्या कथा कहाण्या आहेत. मग देवधर्म कधी झाले, तर हे बळीराजाच्या काळामध्ये झाले. यांनी संघर्ष केला त्यांचा. मग आपण सांगत असताना मात्र ह्या बळीराजाच्या गोष्टी लिहिल्या नाही. तेव्हा तर लिहिण्याची गोष्ट नव्हतीच, पण महात्मा फुले नंतर मग आपण शिकल्यानंतरही कोणीतरी विद्वानांनी त्या गोष्टी लिहिल्या नाही की आपल्यासुद्धा काही कथा कहाण्या असायला पाहिजेत. नाहीतर आपण रामायण महाभारताच्या गोष्टी न सांगता आपण बळीराजाच्या गोष्टी सांगितल्या असत्या, आपण सम्राट अशोकाच्या गोष्टी सांगितल्या असत्या. म्हणून मित्रांनो, कुठेतरी आपल्याला त्या काळात जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचं संशोधन करावं लागेल. रावण राजा राक्षसांचा एक खूप सुंदर पुस्तक लिहिलं आहे शरद तांदळेंनी,
एंटरप्रिनर आहे, त्याला इंग्लंडचा अवॉर्ड मिळालेला आहे. खरंच ते पुस्तक अवश्य वाचावं. रावण राजा राक्षसांचा खूप सुंदर पुस्तक आहे. अगदी म्हणजे जसं काही त्याची कथा सांगत आहे ती रावणाची, अवश्य वाचावं. तर ह्या अशा कथा कहाण्या ज्या काही असतील त्या आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवल्या नाही, आणि म्हणून कुठेतरी त्या गोष्टींमुळे, कारण खूप मोठी ताकद असते त्या कथा कहाण्यांमध्ये. सत्यनारायणची कथा ऐकता ऐकता आपल्या पिढ्या गेल्या, बर्बाद झाल्या, अजूनही सुरू आहेत. अगदी चक्क माईकवर सत्यनारायणची कथा सांगितल्या जाते आणि आपण त्या ऐकतो, साजरा करतो, किंवा आपण नसलं ऐकू तर इतरही करतो. एवढी ताकद त्या कथेमध्ये, पण आपण दुसरी कथा नाही लिहिली. ह्या ठिकाणी आत्ता काल बाबासाहेब जयंती परवाच्या दिवशी साजरी झाली असताना अगदी एवढे सुंदर जबरदस्त गाणे असतात की बिलकुल ते ऐकले की माणसाला स्फुरण चढतो. पण तशा प्रकारचे गाणे बळीराजावर नाही आहेत, सम्राट अशोकावर नाहीत. जर असे गाणे असते तर ही जेव्हा रॅली काढल्या जाईल किंवा काढल्या गेली असती तर तिथे ते जर गाणे लावले असते तर इतरही माणसांना स्फुरण चढलं असतं ऐकण्याचं. आणि म्हणून आता कुठेतरी इथे बसलेले जेवढे आपण असू, आपली जबाबदारी आहे की ते कशा प्रकारचे गाणे लिहिता येईल, कशा प्रकारचं सादरीकरण साहित्य लिहिता येईल, की बळीराजावरचा पोवाडा असेल, एकांकिका नाटक असेल, किंवा अजून नाचणारी गाणिका असेल ना, ती पण मी विषय म्हणून सांगत आहे. आपल्याला जेवढं जमलं किंवा इतरांकडून करून घेता आले तर यावरही विचार करावा, म्हणून मी हे आपणास सांगत आहे. तर ह्या ठिकाणी हे सेलिब्रेट करत असताना आपण आता आज सकाळी कॉलेज आहे माझं इथे रामटेकला, प्रबोधनकार महिलांचं कॉलेज आहे. मी त्यांना सांगितलं की कॉलेजमध्ये साजरी करू नका जयंती, तुम्ही बाहेर करा. मग त्यांनी बसस्टॉप तिथे रामटेकच्या बसस्टॉपचा परिसर सगळ्या त्या मुलींनी साजरा म्हणजे साफसफाई केली. त्या आगार प्रमुख त्या तहसीलदारांना बोलवलं आणि खूप चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम तिथे साजरा केला बळीराजाचा. आता पुढच्या वर्षी मी त्यांना पुन्हा टार्गेट देणार आहे, त्यांना असाइनमेंट म्हणून देणार आहे मी, की त्याच्यावर मार्क राहतील, तुमचे 10-10 मार्क राहतील. की ज्या गावच्या मुली आहेत की जे 2-4 मुली आहेत ते त्यांनी त्यांच्या गावात सम्राट अशोक जयंती घ्यायची, नाही तर मार्क मिळणार नाही. कमीत कमी 50 गावामध्ये हा कार्यक्रम साजरा करायचा त्यांना मी टार्गेट देणार आहे. म्हणजे आपण केला साजरा, आता पुढे झाला पाहिजे ना, तो साजरा झाला पाहिजे ना, तो त्यांनी पुढाकार घ्यायचा. त्या बोलतील ना 4, ते मी बॅनर्स बनवलेलं आहे, कहीं हम भूल न जाए, गर्व से को हम भारतीय है. आणि त्याच्यानंतर त्या सम्राट अशोका जगमल तेवढेच वाचून दाखवा सगळ्याजणी. तिथे बोर्डवर गेलं तो बोर्ड लिहिलं तेवढंच वाचून दाखवा चला. म्हणजे त्या गावामध्ये त्या शाळेमध्ये तो साजरा करायचा, त्यांना एक फोटो बक्षीस द्यायचा, वर्गणी त्याच काढतील. एक 700-800 रुपया चांगला मोठा फोटो होतो, किंवा 500-600 रुपयाचा कार्यक्रम, 1000 रुपये त्या वर्गणी गोळा करतील, 50-50 रुपये मागतील त्या गावातल्या ज्यांना, त्यांचे तो टास्क असेल. तर अशा प्रकारे ते साजरा करतात. आणि पुढच्या वेळेस कमीत कमी 50 गावामध्ये तो कार्यक्रम साजरा झाला पाहिजे असं मला वाटतं. तर अशाच प्रकारे आपण जर हे कार्यक्रम साजरे करू तर कुठेतरी हे महान सम्राट अशोक म्हणजे काय गोष्ट आहे. म्हणजे जेवढे काही राजे तुम्ही वाचले असाल अभ्यासात, त्याच्या कल्पनेच्या पलीकडले हे राजे होते, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे राज्य होते. अन्नदाता सुखी भव, माझी प्रजा सुखी आहे की नाही असं पहिल्यांदा त्या बळीराजाला वाटलं. त्याचाच नातू सम्राट अशोक की माझ्या सगळ्या जनतेसाठी ते जे काही केलं असेल, मग अशी भाषणामध्ये सांगितलं. शिवाजी महाराजांनी सुद्धा माझ्या भाजीपाल्याच्या देटाला किंवा अन्नाच्या देटाला कोणी हात लावला तर त्याचा हात छाटून काढा असे म्हणणारे. बाबासाहेबांचा कडवळा इतरांसाठीचा पाहिला असेल तुम्ही. अरे हे एकमेकांच्या ही रक्तातली माणसं आहेत, मग वेगवेगळ्या जातीतले धर्मातले का असेत ना, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तरच आपण एकमेकांसाठी धावत जाऊन, मग तो कुणबी तेली माडी मांग महार चांबार कोणी का असेल, आपण रक्ताची आहोत. आपला DNA एक आहे हे लक्षात घ्या. आपला DNA एक आहे. ब्राह्मणांचा DNA मिळत नाही आपल्यासोबत हे लक्षात घ्या, कारण ते आर्य आहेत. तिथून पासून त्यांचा तो एक कुठेतरी विरोधाभास आपल्याला दिसतो आहे. कार्यक्रम घेत असताना हा जो काही कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम झाला, आपण कुठेतरी शिकलं पाहिजे. RSS पासून शिकलं पाहिजे. सांगितलं ते पहिले सत्कार करतात, पहिलेच फोटोला हार घालून घेतात, कमी पैशात कसं होईल ते हे करतात. आणि आपण प्रचारक बनलं पाहिजे. आता आपण प्रचारक बनलं पाहिजे त्यांच्यासारखं. ते काय करतात, आपली साधी चप्पल कुर्ता पैजामा घालतात, त्यांच्या हातामध्ये पॅम्पलेट किंवा पुस्तक असते आणि ते कार्यक्रम देतात, ते उपक्रम देतात. कसे साजरे करायचे तो उपक्रम किंवा कार्यक्रम देतात. आपण कार्यक्रम साजरे करतो स्वतः करून, ते तसे नाही करत. तो स्वतः एकटा कार्यक्रम स्वतः एकटा साजरा करण्यापेक्षा 10 ठिकाणी कसा तो कार्यक्रम होईल याचा ते आटापाटा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मित्रांनो, ते संघटन नुसत्या प्रचारकामुळे वाढलेलं आहे. आपण कार्यक्रम घेत आहे तेच दरवर्षी कार्यक्रम तेच घेत आहोत, परंतु इतर 10 ठिकाणी कसं साजरं होईल हे आपण नाही घेतलं तरी चालेल ना,
पण 10 ठिकाणी ते साजरं झालं पाहिजे. मग त्यांना परावृत्त करूया. मी मागे तुम्हाला सांगितलं साहेब, तुमची जबाबदारी आहे. बळीराजाचा कार्यक्रम प्रत्येक, आता तुम्ही ग्रामसेवक आहात, तुमचे संघटन आहेत तिथे तेवढे जवळपास किती 400 की 500 तुम्ही सांगितल्यानुसार मला. मग त्या गावातल्या प्रत्येक ग्रामसेवकाला सांगा की तू एक फोटो ग्रामपंचायतला दे प्रेझेंट, आणि पोळ्याच्या दिवशी तो फोटो ठेवायचा, जिथे बैलपोळा भरतो तिथे फोटो ठेवायचा, त्याची पूजा करायची. सगळ्या महिलांनी आलेल्यांनी पोळा फुटला पूजा झाल्यानंतर. तसंच दिवाळीच्या दिवशी 2दा बळीराजाचा आपण उत्सव साजरा करू शकतो. बळीराजाच्या दिवशी तिथे जेव्हा गाई गोधन असतो त्या दिवशी किंवा तिथे चौकामध्ये फोटो ठेवायचा आणि सगळ्यांनी पूजा करायची. असं अगदी कमी खर्चातला कार्यक्रम आपल्याला ते करता येतील. त्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतले. बळीराजाचा कार्यक्रम आम्ही गेल्या वर्षी विदर्भभर फिरलो, आम्ही संपूर्ण विदर्भावर फिरलो. हे फोटो, पॅम्पलेट, बॅनर सगळे वाटत फिरलो आम्ही. फोटो डिझाईन केले आहेत, बळीराजाचा फोटो डिझाईन केला आहे आम्ही, कशा प्रकारचा असायला पाहिजे. सिंधू संस्कृतीशी जोडलं मी त्याला अगदी. मग त्या फोटोवर धमक्यासुद्धा मिळाल्या आहेत, गंमत नाही. या फोटोंमध्ये किंवा या महापुरुषांमध्ये काही ताकद आहे ते मला तेव्हा कळलं. इतर तुम्ही काही करा, त्यांना चालते, परंतु त्यांची जी ही शक्ती आहे कुठेतरी, कोणती ही सांस्कृतिक शक्ती, त्या सांस्कृतिक शक्तीला धक्का लागले त्यांना चालत नाही. बळीराजा जेव्हा जिवंत होईल तेव्हा तो प्रश्न विचारेल की माझ्या राजाला, तुमचे नातू प्रश्न विचारतील की माझ्या राजाला असं काऊन गाडलं. अरे तेवढ्या वर्षानंतर 2000 वर्ष लागले की महात्मा फुले एकटा तयार झाला की म्हणे या बळीराजाला काऊन मारलं. हा प्रश्न विचारणारा किंवा पहिल्यांदा ज्याला प्रश्न पडला 2000 वर्ष लागली त्याला, त्याच्यानंतरची, त्याच्यापूर्वीही काही संतांनी विचारलं पण जवळपास तो काळ तेवढाच. एवढी वर्ष लागली म्हणजे आपण शहाणे होण्याला. आपलेही नातू पण तो विचारतील. आणि म्हणून कुठेतरी ह्या इतिहासाच्या माध्यमातून आपण एक संघर्ष आपला हा सुरुवात ठेवूया. आणि म्हणून आपले जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांना म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम समोर नेत असताना आपण प्रचारकाची भूमिका घेतली पाहिजे. इतर ठिकाणी कसे कार्यक्रम जास्तीत जास्त साजरे केले जातील. प्रत्येकजण आपला झेंडा घेऊन उभा आहे. निळा झेंडा जय भीम, तिकडे भगवा झेंडा जय श्रीराम, हिरवा झेंडा जय काहीतरी, तिकडे बिरसा मुंडाचा वेगळा, इकडे वेगळा. अरे भारतासाठी कोणाचं नाही वाटत. प्रत्येकजण जय भीम, जय श्रीराम, अमुक डमुक हे ते बोलत आहे. आपलंही कुठेतरी आता बदललं पाहिजे. जय भारत, जय संविधान, एवढंच आपलं कुठेतरी असायला पाहिजे. असू देऊया आपले वेगवेगळे दुपट्टे, काही असेल ते काही असू देऊया, ते आपलं कुठेतरी वेगळं खाजगीतलं झालं असं मला वाटतं. परंतु गर्व आपल्याला भारतावर असायला पाहिजे. गर्व असे कोण. अरे ज्यांचं नाही, जे चोर आहेत ते राष्ट्रभक्ती शिकवतात आपल्याला. हां म्हणजे तिथे भारत मातेची फोटो ठेवली बस, त्यांच्यामध्ये ते राष्ट्रभक्ती शिकवून राहिले आपल्याला. ज्यांच्यामध्ये काहीच नाही, राष्ट्रपती बिलकुल त्यांना काहीच नाही, फक्त तुम्हाला गुलाम कसं करायचं. त्यांचा दुश्मन मुसलमान कधीच नाही आहे, मी सांगतो, कधीच नाही मुसलमान दुश्मन त्यांचा. मुसलमानाला दाखवून तुम्हाला गुलाम करायचं, त्यांना मुसलमान दाखवून ओबीसींना गुलाम करायचं आहे. ओबीसी एकदा का त्याच्या कवेत आला की आंबेडकरवादी, नंतर पुढे त्यांच्या शेवटचा त्यांचा शत्रू हा असेल तर आंबेडकरवादी असणार आहे, हे लक्षात घ्या. पाकिस्तान त्यांचा दुश्मन कधीच नाही, तो फक्त दाखवायसाठी आहे. पाकिस्तान दुश्मन कधीच नाही त्यांचा. अखंड भारत म्हणजे अखंड भारत तयार कोणी पुन्हा हे गेलेले तुकडे. पहिला अखंड भारताचा जर कोणी सम्राट असेल, महासम्राट, तर तो बळीराजा होता. बळीराजाचा राज्य हिसकावलं यांनी आणि पुन्हा त्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर सम्राट अशोकांनी पुन्हा ते तुकडे जोडले म्हणून अखंड भारताचा दुसरा महासम्राट बळीराजा. त्यानंतर पुन्हा महासम्राट म्हणजे सम्राट अशोकापासून हे राज्य घेऊन पुन्हा ते तुकडे तुकडे केले गेले बृहद्रथापासून. अशा प्रकारचा इतिहास कुठेतरी आपण कधीतरी बोलत राहूया. परंतु आपण आता ह्या कुठेतरी छोटे मोठे झेंडे असताना, काही का झेंडे असेल, परंतु माझा तिरंगा झेंडा सगळ्यात उंच असायला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठेतरी आपला उत्सव, बाबासाहेबांचा जरी उत्सव असेल तर तो उन्माद नाही झाला पाहिजे. मी शब्द वापरतोय बघा, उत्सवाचं रूपांतर उन्मादामध्ये नाही झालं पाहिजे, ही आपण जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर तेच होईल ज्या प्रकारचे बाकीचे करतात, मग आपल्या आखलेत आणि त्याच्या आखलेत नसलं पाहिजे. मग आपण साजरा करत असताना अगदी बेधुंदपणे महिला येऊत किंवा अजून कोणी होत आपण त्यांचा विचार करत नसू तर त्याला काही अर्थ नाही. काही करत असू, तिरंगा झेंडा असेल तर त्याच्यापेक्षा माझा झेंडा वर गेला नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. सगळ्यात उंच रहे झेंडा मेरा, तिरंगा झेंडा. बाकीचे राहतील ना, आपले स्वतःचे राहतील, तर ही सुद्धा भूमिका आपल्याला बाळगावी लागेल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करणं आवश्यक आहेच. परंतु आता ती वेळ राहिलेली नाही. लहान असताना जेव्हा आजी ह्या मस्त गोष्टी, किंवा एक गाव आहे समजा, एक गाव आहे, त्या गावामध्ये कसल्याच प्रकारचं कोणत्याही जनावरांचं बाहेर वाघ फ्याग वगैरे असं काही येणार नसते. त्यावेळेस गावातले लोक अगदी सुखीपणे झोपतात, बाहेर झोपतात, अगदी अंगणामध्ये झोपतात.
आजी मस्त त्या नातवाला गोष्टी सांगते, कथा कहाण्या सांगते. हे काय दाखवते की ते लोक अत्यंत सुखी समाधानी आहेत आणि अगदी स्वतंत्र आहेत किंवा म्हणजे घाबरलेले नाही आहेत कुठेतरी. परंतु नंतर जेव्हा वाघ येतो तेव्हा काय होते, ते बाहेर झोपणं बंद करतात. बाहेर झोपणं बंद करतातच करतात, परंतु आतमध्ये गोष्टी नाही सांगत. ती आजी ते ज्या पूर्वीच्या सांगत होत्या ते वाघाचीच गोष्ट सांगते की याच्यापासून कसं वाचायचं. नेमकी गोष्ट ही झालेली आहे आपली. आता जे काही होत्या गोष्टी पूर्वीच्या त्या सांगायच्या, आता गोष्टी गेल्या. आपण सांगत होतो कथा कहाण्या. आता कसं वाचू या वाघापासून ही गोष्ट आलेली आहे. आता ह्या देशाला कसं वाचवायचं, आपल्या समाजाला कसं किंवा या भारताला कसं वाचवायचं ह्या वाघांपासून, याची चिंतन मंथन करायची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यातले उपक्रम काय राहू शकतील, काय आपण करू शकतो, ही गोष्ट आलेली आहे. आणि म्हणून आता ह्या जबाबदाऱ्या आपल्याला वाढलेल्या आहेत. आता काय करायचं ते आपण पुढे अजून पुन्हा कधीतरी बोलूया. उशीर झालेला आहे, त्यामुळे आपण एवढं आटोपतं मी घेतो. पुन्हा कधीतरी भेटूया. मात्र आपण पुढच्या वर्षी जे जे बसलेले आहेत, मयूर तू नाव नोट केले मयूर सगळ्यांचे, आणि पुन्हा तिथे जर तुम्हाला काही अडचण येईल तर आपण मदत करूया त्यांना. परंतु हा कार्यक्रम मात्र प्रत्येक गावामध्ये साजरा करण्याचा आपण संकल्प करूया. एवढे बोलून थांबतो. काही चुकलं असेल तर माफ करा. सबसे आखिरी फेज में आ गए हैं और हमारे जो कार्यक्रम के अध्यक्ष हैं आज के माननीय डॉक्टर नीलकंठ जी यवालकर, ज्येष्ठ प्रबोधनकार तथा धम्म संस्कार संस्थापक, इनसे मैं आग्रह करता हूँ कि वह सभी को 10 मिनट में वह सभी को संबोधित करें. धन्यवाद. आपण मला अध्यक्ष केलं आणि अध्यक्षाचं काम असते जेवढे काही बोलले त्याची बाजू आपल्या समोर मांडणे. म्हणजे मला जे काही सोचून समजून आलं होतं वक्तव्य करायचं त्याची बंदी करून टाकली तुम्ही. आता मला भाषण देता येणार नाही, वक्ता म्हणून बोलता येणार नाही. अध्यक्षीय भाषणाच्या अर्थानुसार मला आता इथे बोलावं लागेल. उपस्थित सर्व माझ्या राष्ट्रबंधूंनो आणि राष्ट्रभगिनींनो, सर्वांना माझा करुणामयी नमो बुद्धाय, जय ज्योती, जय भीम, जय संविधान. उपस्थित सर्व बंधूंनो, आज जे सम्राट अशोकाची जयंती आहे त्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी अनंत शुभेच्छा देतो. आपल्या इथे हा कार्यक्रम सुरू झाला तर थोडंसं आमचं आपसातलं बोलणं अंतराचं झालं आणि त्याच्यामुळे मी पहिलं भाषण ऐकू शकलो नाही. विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाडजी फक्त शेवटचं आलं की त्यांनी शिलालेखसुद्धा लिहिलेले नसते सम्राट अशोकांचे, तर कदाचित आपल्याला हा इतिहास समजला नसता. शिलालेख आहेत आणि एवढं असूनही तो दाबल्या जातो आहे. दिनेशजी इंगोले साहेब महामानवांच्या विचारांचा वारसा चालवायला पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिला. महाकारुणिक गौतम बुद्ध, तुकाराम, संत तुकाराम यांचा जो कळवळा येत होता, जे काही चालत आहे त्याच्याबद्दलचं दुःख त्यांना व्यक्त करत होते. ते दुःख आज लोक व्यक्त करू शकत नाहीत किंवा त्याच्यावर उपाय करू शकत नाही. लोकांची मनं बोथट झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. शामरावजी डांबरे थडीपवनी, आता सध्या त्यांचं बडेगावला कार्य चालू आहे. तर त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली, पण मला आठवण आली माझं नाव निळकंठ म्हणून मला एक RSSचा निळकंठ असलेला पाटील काही अधूनमधून पाठवत असतो. आणि शामरावजी डांबरेंनी जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातलं ते वक्तव्य असं की गीतेत असं लिहिलेलं आहे, सत्यवादी लोकांच्या पाठीमागे कमी लोक असतात आणि मूर्खांची झुंड असत्यवादी लोकांच्या मागे असतं. आणि मी फक्त एक शब्द लिहिला, सत्य आहे, बरोबर आहे. आता त्याला कोणत्या अर्थाने म्हणायचं होतं मला माहीत नाही, पण मला हे समजलं की आज जे झुंड आहे
ती मूर्खांची झुंड, असत्य बाजूला आहे, हे मात्र बरोबर. बंदूक अपने वाले पे नहीं चलाना चाहिए. आज अशी परिस्थिती आहे. शामरावजीने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की ते बंदूक आपण शत्रूवर चालवली पाहिजे. ज्या राग करायचा आहे आणि युद्ध करायचं आहे. आता ही युद्धजन्य परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीत आपण शत्रूवर वार करायला पाहिजे. पण मात्र दुर्दैवाने आपलेच लोक आपल्याच लोकांवर जास्त वार करताना दिसतात. त्यानंतर सोन्याचा धूर ह्या देशात होता, त्याबद्दल त्यांनी आपल्याला विश्लेषण सांगितलं आहे. समाजसेवक व धुरीणांचा वारसा आपण चालवला पाहिजे, तो चालवावा असं त्यांनी प्रेरणा आपल्याला दिली आहे. दिनेश भाऊंच्या कार्याचा उल्लेखही त्यांनी केला. प्रेरणादायी वक्तव्य त्यांनी केलं. बळवंतरावजी नारनवरे यांनी परिवर्तन आवश्यक आहे या विषयावर अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं. तेच गोष्ट विधिज्ञ गुजाजी ॲडव्होकेट गुजाजी बर्डेसाहेब यांनीसुद्धा आपल्यासमोर मांडलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की रिॲलिस्टिक युग तयार केलं पाहिजे. असत्यवादी युग आज भारतामध्ये जे आहे त्याचं परिवर्तन करण्यासाठी आपण अवश्य प्रयत्न केले पाहिजेत. योग्य नियोजन प्रत्येक गोष्टीचं ठेवण्याची गरज आहे. डॉक्टर नखाते साहेब यांचं नाव सांगून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. माझ्यापेक्षाही त्यांचं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे सांगितलं. म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या लोकाला महत्त्व देणं हा एक त्यांचा मोठा गुण मला दिसून आला. खरोखर ॲडव्होकेट बर्डेसाहेब मोठ्या मनाचे आहेत असा माझा समज आहे. तो बरोबर असावा. मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? डॉक्टर नकाते साहेबांनी नियोजनाबाबत अतिशय चांगल्या सूचना दिल्या आहेत. अपेक्षा ठेवली आहे की नियोजन चांगलं होईल. आता 2-3 वर्ष झालेत हा कार्यक्रम चालू आहे. काय होतं की आपले काही लोक येऊन जे काही नियोजनाच्या बाबतीत आपण काम करतो त्याच्यामध्ये आपण जे ठरवतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळंच काहीतरी होतं आणि आपलं नियोजन फेल होऊ शकतं. तर नियोजन फेल नाही झालं, पण त्याच्यात जे काही कमी जास्त होतं त्याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने प्रयत्न करू. मी तुम्हाला आश्वासन देतो का पुढच्या वर्षी नियोजनाच्या मीटिंगला मी येऊन जाईल. साहेब आपणही या. म्हणजे वेळेवर इथे नियोजन बरोबर पाहिजे असं म्हणण्याची गरज पडणारच नाही. नियोजन चांगलं करू. पुढच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट नियोजन करू. सामाजिक कार्यात कुणी काय केले ते सविस्तर त्यांनी आपल्याला सांगितलं. बळीराजा याच्या विरुद्ध बळीराजाला कसं त्याने रक्षकाला राक्षस ठरवले आणि निरनिराळ्या ठिकाणी जिथे जिथे राक्षस आला आहे तो राक्षस नसून तो मूळ निवासी ह्या भारतातला मूळ निवासी आहे. पण तो रक्षक होता, त्याला ह्या लोकांनी बदनाम केलं. त्याच्या विरुद्ध वाईट साईड गोष्टी सांगून त्याला अतिशय कुस्थितीत व्हिलन म्हणून आपल्यासमोर प्रोजेक्ट केला आहे. देशासमोर प्रोजेक्ट केलं आणि त्यांना राक्षस या पदवीने म्हणजे रक्षकाचं राक्षस करून टाकलं. शिवाजीला धर्मरक्षक, ब्राह्मण गोपालक असे बिरुद लावून त्यांनी इतिहासाला फार मोठी मोड दिली. याबद्दल अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या रीतीने डॉक्टर नखाते साहेबांनी आपल्यासमोर सांगितलं आहे. इतिहासाचा अभ्यास वर्ग आपण भरवायला पाहिजे किंवा त्याच्यातून आपण शिकायला पाहिजे. बळीराजा अशोक यांच्यावरची गाणी असावीत असे अनेक उपाय त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या शब्दात आपल्यासमोर सांगितले. सम्राट अशोकांचे फोटो शाळांमध्ये, अन्नदाता बळीराजा यांचे फोटो आपल्याला जसे जसे प्रचारित करता येईल आणि पुढे चालवता येईल ते व्हायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे नागपूरच्या संविधान चौकात सम्राट अशोकाचा पुतळा असावा. तिथे तो
तिथे कार्यक्रम व्हावा त्याचा, याबद्दलही त्यांनी सांगितलं. हा खर्चिक कार्यक्रम झाला, नुसते खर्चिक कार्यक्रम नाही सांगितले त्यांनी. अतिशय सुंदर पद्धतीने कमी खर्चात बिनखर्चाचा जे मुद्दे आहेत त्याला पण प्रचारित करायला सांगितलं. म्हणजे आपल्याला हे जे काम करायचं आहे हे प्रत्येकाला सर्वांना ते सर्वांगीण सर्व पद्धतीने ज्याला जसे जमेल तसे पण मात्र सर्वांगीण पद्धतीने ते करायला हवेत. याबद्दल आपल्याला डॉक्टर नखाते साहेबांनी अतिशय चांगल्या मुद्द्यांना हात घातला आहे. आणि त्याबद्दल मी एवढंच म्हणेल की खरा ऑक्सिजन दिला सर आपण. लोकांना आपण ऑक्सिजन देतच असता 12 महिने, पण मला माहीत नव्हतं की आपण असाही ऑक्सिजन देऊ शकता. खरोखर आम्हाला पुनर्जीवित होण्यासाठी आपण जो ऑक्सिजन दिला याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्यानंतर भगवानजी चांदेकर यांनी आपल्या गर्दीला पाहून त्यांनी सांगितलं की मला गर्दी नको, दर्दी हवेत. आणि खरी गोष्ट आहे, गर्दी जिथे होते ती गर्दीच्या बाबतीत मी असं म्हणेल की एका झाडाला हजारो बिया येतात. मग त्या हजारो बिया काय त्याची झाडं होतात का? हजारो बियातल्या 900पेक्षा जास्तीच्या बिया ह्या वाया जातात आणि त्यातल्या थोड्या बहुत बियांचं झाडं होतात. त्यातही अधिक कमी आणि मजबूत झाड फार कमी होतात. म्हणजे कमी बिया घेऊन जो नर्सरीतून बिया आणून पेरतो म्हणजे त्या बियांचं मॉर्टॅलिटी पर्सेंटेज कमी असतं. आपली नर्सरी असावी, म्हणजे आपलं शिक्षणाचं केंद्र असावं आणि वर्षभर हा कार्यक्रम आपण चालवत राहावा. जयंतीच्या दिवशी व्हावाच त्यात वाद नाही, पण जयंतीच्या व्यतिरिक्तही निरनिराळ्या जयंतीच्या व्यतिरिक्तही हा वर्षभर आपला नर्सरीचा कार्यक्रम चालू राहायला पाहिजे. आपल्या ह्याच्यात शिकवण्याचं काम चालायला पाहिजे. आणि हा मुद्दा घेऊन आमच्या आरवी आष्टीचे एक प्राध्यापक त्यांनी एक असं सभागृह बांधलं आहे की ज्या सभागृहात त्यांचं म्हणणं असं आहे की मी वर्षभर क्लासेस घेतील. कालच त्यांनी मला ते सभागृह दाखवलं. म्हणजे मी माझाच लाऊडस्पीकर, माझ्याच खुर्च्या आणि माझाच सभागृह मी लोकांसाठी उपलब्ध करून देईन. आणि जे लोक येतील प्रबोधनासाठी त्यांच्यासाठी सुद्धा मी खर्च करेन. सुरुवातीच्या काळात वर्षभर तर मी विद्यार्थ्यांपासून म्हणजे येणाऱ्या लोकांपासून पैसे न घेता हा कार्यक्रम कसा करता येईल त्याचा विचार करेल आणि मग त्याच्यानंतर पाहू पुढे, असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत जे वक्ते बोललेत ते खरोखर अभ्यासपूर्ण आणि चांगल्या रीतीने बोललेत. आणि त्यांच्या बोलण्याच्या मुळे मला पुष्कळ काही गोष्टी एक वेगळ्या प्रकारात ऐकायला मिळाल्या. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य सुधाकर चौधरीजी काही कारणाने येऊ शकले नाही, नागेशजी चौधरी येऊ शकले नाहीत. आणि माझ्यासाठी त्यांनी त्यांच्या मानाची जागा माझ्यासाठी मिळाली त्याबद्दल आयोजकांचं आणि उपस्थितांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आज हा कार्यक्रम आभार प्रदर्शनाला संपवायसाठी आभार प्रदर्शन करणाऱ्याला मी परवानगी देतो, कारण ते परवानगी मागतील मग नंतर अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम. तर मी आत्ताच परवानगी देऊन टाकतो की आभार प्रदर्शनाने हा कार्यक्रम संपेल. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या रीतीने एक श्रवणशीलता दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो, पुण्यानुमोदन करतो. नमो बुद्धाय, जय ज्योती, जय भीम. भवतु सब मंगल, रक्षन्तु सब देवता.